मराठवाड्यातील जवखेडा गावात एवढा मोठा यज्ञ होतो असं कधी वाटलं नव्हतं आणि तिथेही ना प्रसिद्ध ज्ञानेश्वर माऊलीची झाली भेट. तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. तुमचा भाऊही ना भाऊ आत्याच्या गावाला येल होता. त्याचं मोठं कारण म्हणजे इथं जवळच जवखेडा गाव आणि तिथेही ना मोठा यज्ञाचा कार्यक्रम असतो. सकाळी उठल्या ना भाऊ तुमच्या भावाला काही झोप सुधरत नव्हती आणि त्यात ना मले कामं सांगेल होते ते गेलो भाऊ मी विसरून. कसं तरी दिमाखावर जोर लावला. म्हणलं अरे हा आपल्याला ना मोटर चालू करायच्या सांगेल होत्या. आता कुठं जायचं म्हटलं की आपली बारकी भाषा काही सोडत नाही भाऊ, तिला बी सोबत घेऊन जावं लागतं. तू कर म्हणलं भाऊ मोटर चालू, तोपर्यंत आहे ना आम्ही तुला इथं बसून पाहतो. घरी आल्यावर मस्त आंघोळ बिंगोळ करून तयारी केली आणि लगेच निघालो जवखेडा जाण्यासाठी. जवखेड्यात आल्या ना पहिलेच एक मारुतीचं मस्त मंदिर लागतं. पहिले तिथं दर्शन घेऊन घेतलं आणि बाजूला श्री ज्ञानेश्वर महादेव मंदिर आहे, तिथं दर्शन घेऊन घेतलं. आम्ही तिथं जायची आणि आरती चालू व्हायची. म्हणलं वा काय नशीब आहे, मस्त आरती घेऊन दर्शन घेतलं. हेच ते प्रसिद्ध ज्ञानेश्वर माऊली की ते इथलं सगळं काही मॅनेजमेंट पाहून घेता. या माऊलीला कोण कोण ओळखतं कमेंट करून सांगा बरं. गावाचं नाव ऐकून मला असं वाटलं होतं की छोटासा कार्यक्रम असेल, पण भाई इथले पब्लिक आणि इथलं मॅनेजमेंट पाहून डोकं डायरेक्ट हँग झालं. आणि त्यात ना आज पहिलाच दिवस होता म्हणून जरा पब्लिक कमी होती. आपल्याकडे कसं आहे भंडारा म्हटलं की मोठाले जास्तीत जास्त 2 नाही तर 3 पातेलं भाज्या असतात, पण इथं तसं नाही. इथं डायरेक्ट ट्रॅक्टरच्या टाल्या येणार आहे तर काही बी. तुमच्या भावानं पण मस्त महाप्रसादाचा लाभ घेतला आणि त्यानंतर ना प्रवचनाला सुरुवात झाली. पण म्हणलं प्रवचन आपल्या डोक्याच्या बाहेर, चला आपण इथून लवकर चला भाऊ आम्ही निघतो घरी. तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून.